नातीच्या हट्टामुळे निर्माण झालेल्या वादातून चिडलेल्या जावयाने सासऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना करंजाळे येथे घडली आहे। प्रकाश मुरलीधर कडाळे यांच्याकडे 8 दिवसांपूर्वी त्यांची नात जागृती ही आई वडिलांबरोबर आली होती। यांनी सासरे प्रकाश कडाळे यांना फोन करून नात जागृतीला त्यांच्या घरी आणून सोडण्याची विनंती केली। त्यानुसार 9 मे रोजी सकाळी 8:30च्या सुमारास कडाळे हे पत्नी व नातीसह मोटारसायकलवरून करंजाळे येथे पोहोचले आणि नात जावयाच्या ताब्यात दिली। मात्र जागृती वडिलांकडे जायला नाखुश होती। सासरे घरी जाण्यास निघाले असता जागृती त्यांच्याबरोबर येण्याचा हट्ट धरू लागली। यामुळे माणिक माळेकर यांचा राग अनावर झाला। त्यांनी जागृतीचा राग काढत सासू सासऱ्यांशीच वाद घालून शिवीगाळ केली। अचानक हातातील धारदार शस्त्राने सासरे प्रकाश कडाळे यांच्या पोटाच्या उजव्या बाजूस वार केला। या हल्ल्यात जखमी झालेल्या कडाळे यांना तातडीने पत्नी मुलगी आणि चेतन माळेकर यांनी वनिन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र या प्रकरणी प्रकाश कडाळे यांच्या फिर्यादीवरून वनी पोलिसांनी माणिक माळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। सध्या माणिक फरारी असून त्याचा पोलीस शोध घेत आहे। पोपट गवारी, अटल न्यूज, दिंडोरी।